नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ईश्वरी किचनमध्ये आलेली असते आणि ती गॅसवरती जे दूध ठेवण्यात आलेलं असतं त्याचा वास घेऊन बघत असते आणि ते टेस्ट करून सुद्धा बघते. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे दूध तर छान आहे आणि मी जे दूध प्यायले मगाशी त्याची टेस्ट मला अशी कडू कडू का लागली? त्या दुधाच्या ग्लासमध्ये काही मिक्स केलं होतं का? असा संशय आता ईश्वरीला आलेला असतो. पण ती त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. ती दुर्लक्ष करते आणि म्हणत असते की चला, आता हळदी-कुंकूसाठी बायका येतच असतील, त्यांच्यासाठी मला मसाले दूध तयार करून ठेवू दे. आल्यानंतर त्यांना गरमागरम दूध देता येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी इथे किचनमध्ये काम करत असते. तेव्हा लावण्या म्हणते, "मामी, आपण हिला झोपेचं औषध दिलंय ना, हिला जायफळ दिलंय, तरीसुद्धा हिला झोप का येत नाहीये? सांगा ना तुम्ही." तेव्हा वल्लरी म्हणते, "येईल, येईल. आपण तिला जेवढं इथे झोपेचं औषध दिलंय ना, त्याने ती नक्की झोपून जाईल. तू अजिबात काळजी करू नको. येईल तिला झोप." तेवढ्यातच आता हळदी-कुंकूसाठी काही बायका आलेल्या असतात. तेव्हा इथे ईश्वरी जागीच असते. तेव्हा आलेल्या बायकांना बघितल्यानंतर ती म्हणते, "अरे वाह! आलात तुम्ही. मी तुमची मगापासून वाटच बघत होते." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आलेल्या बायका म्हणतात, "अगं, आम्ही तर येणारच होतो. तुमच्याकडून आम्हाला दरवर्षी आमंत्रण होतं. मग आम्ही तर येणारच ना." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "बरं झालं तुम्ही आलात." तेव्हा इथे आलेल्या बायका म्हणतात, "खरंच खूप सुंदर आहेस तू. लग्न झाल्यानंतर आमचं काही येणं झालं नव्हतं. या निमित्ताने तुलासुद्धा भेटणं झालं. तुला भेटायला आम्ही येणारच होतो." असं ते आता ईश्वरीला म्हणत असतात. ईश्वरी म्हणते, "बरं झालं आलात तुम्ही. तुम्ही देवी आईचा आशीर्वाद घ्या ना. मग मी तुम्हाला हळदी-कुंकू लावते आणि मग मसाले दूधसुद्धा देते." तेव्हा सर्व बायका इथे आता देवी आईचा आशीर्वाद घेतात आणि तेवढ्यातच ईश्वरी हळदी-कुंकू लावायला जात असते. हळदी-कुंकू लावत असताना इथे आता लगेचच वल्लरी आणि लावण्या दोघीजणी तिथे येतात. तेव्हा वल्लरी म्हणते, "अगं, एक काम कर ना ईश्वरी. अगं, यांच्यासाठी मसाले दूध घेऊन ये ना जा. दूध घेऊन ये त्यांच्यासाठी." तेव्हा ईश्वरी म्हणते, "पण त्यांना हळदी-कुंकू लावायचं आहे ना." तेव्हा इथे वल्लरी म्हणते, "अगं, असं काय करतेस? आधी जाऊन त्यांच्यासाठी दूध तर घेऊन ये." तेव्हा ईश्वरी म्हणते, "बरं ठीक आहे." तेव्हा लावण्या तिच्या हातातून इथे आता आरतीचं ताट घेते आणि म्हणत असते की "मी लावते ना तुम्हाला हळद-कुंकू." वल्लरी म्हणते, "लावण्या, तू लाव बरं इथे हळदी-कुंकू तू लाव." तेव्हा बायका म्हणतात, "अहो, असं काय करताय? त्यांचं तर अजून लग्नच झालेलं नाही आहे ना." तेव्हा वल्लरी म्हणते, "अहो, असं काय करताय तुम्ही? लग्न झालं नसलं म्हणून काय झालं? अहो, तुम्ही बघा तरी किती सुंदर मुलगी आहे ती. तिच्या चेहऱ्यावरती तेज बघा ना किती आहे आणि इतकी सुंदर मुलगी तिच्या नावातच इथे लावण्य आहे. लावण्य नाव आहे तिचं आणि तुम्ही तिच्या हातून हळदी-कुंकू लावून घेत नाही. याला काय म्हणायचं? जरा तिचं सौंदर्य बघा आणि तिच्याकडून हळदी-कुंकू लावून घ्या." तेव्हा इथे बायका काहीच बोलत नाही. लावण्य त्यांना हळदी-कुंकू लावायला जाते. तेव्हा ती आधी कुंकू लावायला जाणार. बायका म्हणतात, "अगं, असं काय करतेस? आधी हळद लावायची आणि मग कुंकू." तेव्हा इथे लावण्य त्यांना हळद-कुंकू आता लावत असते. तेव्हा राकेश आता दाराच्या आड उभा राहून सगळं काही बघत असतो. राकेश म्हणत असतो की "तुमचा आवरा लवकर लवकर आणि तुम्ही निघून जा. इथे मला कुठे अर्णव दिसत नाहीये. अर्णव झोपला असेल. बरं झालं, मला माझं काम तरी करता येईल. जा तुम्ही लवकर निघा इथून." असं आता राकेश म्हणत असतो. म्हणजे मला माझ्या इंदोरी जिलेबीबरोबर वेळ घालवता येईल असं त्याचं म्हणणं असतं. तेवढ्यातच तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव राकेशवरती लक्ष ठेवून असतो. राकेश ईश्वरीला काहीतरी करू शकतो, तिला त्रास देऊ शकतो हे अर्णवला माहिती असतं आणि म्हणूनच अर्णव झोपत नाही. तो राकेशवरती लक्ष ठेवून असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी दुधाचे ग्लास घेऊन येते आणि म्हणत असते, "अरे वा, हळदी-कुंकू लावलं तुम्हाला? काही हरकत नाही. मी सुद्धा लावते हां." तेव्हा इथे ईश्वरी पुन्हा आता आरतीचं ताट घेते, औक्षणाचं ताट घेते आणि इथे आलेल्या बायकांना हळद-कुंकू लावते. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, "आता तुला जे काही करायचं आहे ते कर. मला काही फरक पडत नाही. आम्हाला जे हवं होतं ते तर आमचं करून झालेलं आहे." कारण इथे लावण्य जेव्हा हळदी-कुंकू लावत असते, तेव्हा मामीने आपल्या मोबाईलमध्ये फोटोज क्लिक केलेले असतात.
त्याचबरोबर व्हिडिओसुद्धा तयार केलेले असते इथे आजीला दाखवण्यासाठी पुरावा म्हणून. त्यानंतर इथे आता ईश्वरीसुद्धा त्यांना हळद कुंकू लावते आणि म्हणते, पाया पडते हां, आशीर्वाद द्या. तर काही बायका म्हणतात सुखी राहा, काही म्हणतात अखंड सौभाग्यवती भव. तर एक बाई म्हणते की खरंच अगदी लक्ष्मीचं रूप आहेस तू. तुझ्या चेहऱ्यावरचं हे तेज आहे ना, तेच सांगून जाते की तू स्वतःच एक लक्ष्मी आहेस. तेव्हा इथे लावण्याला खूपच जास्त राग येत असतो ईश्वरीचं कौतुक ऐकल्यानंतर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणते, या ना इथे बसा आणि मी तुम्हाला दूध देते, बसा ना. तेव्हा इथे बायका आता बसायला जातात. त्या खूपच जास्त खुश होतात इथे ईश्वरीला भेटून. त्या म्हणत असतात, खरंच अर्णवची चॉईस खरंच खूप छान आहे, मस्त दिसते ना मुलगी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला झोप येत असते. तेव्हा ईश्वरी आपली झोप उडवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, नाही नाही, काही झालं तरी मला झोप नाही आली पाहिजे. तर इथे प्रेक्षकांनो, राकेशला सुद्धा खूप झोप आलेली असते. त्यालासुद्धा जाभाणे येत असतात. तरीसुद्धा इथे बसलेला असतो. तेव्हा तिथे वल्लरी येते. वल्लरी म्हणते, जावई बापू, अहो काय आहे? इतकी झोप आली तुम्हाला, इतक्या जांभळ्या येत आहेत, मग जाऊन झोपा ना तुमच्या रूममध्ये. तेव्हा राकेश म्हणतो, अहो मामी, झोपून कसं जमेल? मग माझ्या इंदोरी जिलेबीचं काय? तेव्हा इथे मामी म्हणते, काय काय म्हणालात तुम्ही? तेव्हा इथे राकेश म्हणतो, नाही तसं काही नाही, म्हणजे मिठाई मिठाई बनवली असेल ना. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अहो असं काय करताय जावई बापू? मगाशी ईश्वरीने जी काही मिठाई बनवली होती ना, ती लगेच संपली. तिने थोडीच बनवली होती. आणि हे बघा, आता तुम्हाला खूप झोप आली आहे. तुम्ही जा बरं तुमच्या रूममध्ये जाऊन झोपा. आणि ईश्वरीने मिठाई थोडीच बनवली होती. तिने सगळ्यांसाठी मसाले दूध बनवलं होतं, मसाले दूध. तेव्हा आता ते प्यायलात ना, तुम्हाला झोप आली असेल. जाऊन झोपा बरं तुमच्या रूममध्ये. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हां झोपतो झोपतो, जाईन मी जाईन. तेव्हा इथे मामी म्हणते, अहो तुम्हाला इतकी झोप आली की तुम्हाला आता इथे पडायला होतंय. मी येऊ का तुम्हाला सोडायला रूमपर्यंत? तेव्हा राकेश म्हणतो, नाही नको नको, मला खूप झोप आली आहे, मी जातो आणि झोपतो माझ्या रूममध्ये. तेव्हा वल्लरी म्हणते, अगदी बरोबर, जा आणि झोपा. इतका त्रास होतोय, इतक्या जाभाण्या येत आहेत, तरी बसून राहायची काय गरज आहे ना? जाऊन झोपा तुमच्या रूममध्ये आरामात. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की जाऊन आता झोपलंच पाहिजे. तसंही ही इंदोरी जिलेबी काही अजून झोपत नाही आहे. ती झोपली नाही तर मला काहीच करता येणार नाही आहे. त्याच्यामुळे आता मलाच जाऊन माझ्या रूममध्ये झोपावं लागेल. इतकी झोप आली आहे ना मला, तर मी इथे थांबूसुद्धा शकत नाही आहे. बरं ठीक आहे मामी, मी जातो हां. तेव्हा वल्लरी म्हणते, हो जा जावई बापू, अहो बसून काही होणार नाही आहे, तुम्हाला झोपावंच लागणार आहे. इतकी झोप येते ना की तुम्हाला बघवत पण नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी एकटीच उभी राहिलेली असते. तिला आता जागरण करायचं असतं. तेव्हा ईश्वरीला जाभाण्या येत असतात, झोप येत असते. तेव्हा इथे लावण्य तिच्याकडे रागाने बघत असते आणि मनामध्ये म्हणत असते, काय चाललंय हिचं? हिला जर इतकी झोप आलीच आहे, तरी झोपत का नाही आहे? काय गरज आहे हिला जागायची? तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, देवी आई, मला हे व्रत मनापासून पूर्ण करायचं आहे. तेव्हा तू मला ताकद दे जागण्याची, मला झोप येऊ देऊ नकोस. तेव्हा राकेश आपल्या रूममध्ये जात असताना आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मी जे दूध प्यायलो त्याने मला इतकी झोप का येते? माझ्या दुधाच्या ग्लासमध्ये त्या अर्णवने काही मिसळलं तर नव्हतं ना? तेव्हा इथे जाऊ दे, काही झालं तरी मला जाऊन झोपलं पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाही आहे, असं इथे राकेश म्हणत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, चला आता हा त्याच्या रूममध्ये झोपायला गेलाय खरा, पण मला मिस इंदोरला एकटं सोडून जमणार नाही आहे. काही झालं तरीसुद्धा मला तिच्याबरोबर थांबावं लागणारच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे वल्लरी म्हणत असते, बापरे, जावई बापू पण ना इतक्या जांभळ्या देत आहेत, इतका आळस आलाय, तरीसुद्धा त्यांना इथे बसायचंच आहे. काय चाललेलं असतं काय माहिती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी उभी राहिलेली असताना लावण्या मुद्दामूनच तिथे तिची कळ काढायला येते. लावण्य म्हणत असते, काय गं ये, इतकी जर झोप येते ना तुला, तर काय गरज आहे जागरण करायची? जाऊन झोप की. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, तुम्हाला कुणी सांगितलं मला झोप आली म्हणून? मला अजिबातच झोप आलेली नाही आहे, कळलं? तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, खूपच जास्त कॉन्फिडन्स दिसतोय का तुला? पण आता तू बघ, खरं तर देवी आईचा आशीर्वाद आहे ना, मलाच मिळणार आहे, तुला नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की देवी आईचा आशीर्वाद
कुणाला मिळतो कुणाला नाही याच्यावरती आता मला काही बोलायचंच नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी या घरची सून आहे आणि माझ्या सासूबाईंनी ही प्रथा सुरू केलेली आहे. मग आता सासूबाईंनी प्रथा सुरू केली आहे म्हणजे सून म्हणून मला ही प्रथा अशीच पुढे चालू ठेवायची आहे ना. आणि मी जिंकावं किंवा हारावं हे कुठल्याही स्पर्धेसाठी मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे लावण्या म्हणते, "तू काही बोल गं, पण जिंकणार तर मीच. देवी आईचा आशीर्वाद मलाच मिळणार." तेव्हा ईश्वरी म्हणते, जिंकायला हरायला हे काय युद्धाचं मैदान आहे का, की हे टेंडर आहे कुठल्या तरी कंपनीचं जे मीच मिळवणार असं तुमचं म्हणणं आहे. हे बघा, हा एक व्रत आहे आणि मला हे जागून पूर्ण करायचं आहे, जे की मी करणार आहे. तुम्ही कितीही अडवण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न केलात ना तरीसुद्धा मी इथे हे व्रत पूर्ण करणार आणि देवी आईचा आशीर्वादसुद्धा मला मिळणार. कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे लावण्याला खूप जास्त राग येत असतो. लावण्य म्हणत असते, "जा ना, झोप येते तर जा. काय एवढं तुला जागरण करायची गरज आहे सांग ना? येत असेल झोप तर जाऊन झोप." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "नाही, काहीही झालं तरीसुद्धा मी झोपणार नाही आहे. तुम्ही कितीही वाट बघा, मी झोपी जायची. पण तसं अजिबात होणार नाही." तेव्हा लावण्य चिडते आणि सरळ आता तिथून निघून जात असते. लावण्याला खूप जास्त राग आलेला असतो ईश्वरीच्या बोलण्याचा. कारण ईश्वरी तिला म्हणते की मी या घरची सून आहे आणि माझ्या सासूबाईने सुरू केलेली प्रथा मलाच सुरू ठेवावी लागणार आहे. कारण मी या घरची सून आहे ना म्हणून. तेव्हा लावण्य म्हणते, "नाही नाही, करेक्शन कर. तू या घरची झालेली सून जरी असलीस ना तरीसुद्धा तू कुणालाही पसंत नाही आहेस. बळजबरीने या घरामध्ये आलेली सूनबाई असं म्हणायला काही हरकत नाही आहे. तू कुणाची पसंती नाही आहेस हां सून म्हणून. हे लक्षात ठेवलंस तर बरं होईल." तेव्हा ईश्वरी म्हणते, "ठीक आहे ना, मी जरी कुणाची पसंती नसली तरीसुद्धा माझं लग्न झालं आहे आणि मी या घरची सून आहे, हे तरी खरं आहे ना, की नाही?" त्यानंतर प्रेक्षकांनो, लावण्या गेलेली असते. तेव्हा वल्लरी, लावण्या दोघीजणी ईश्वरीकडे दारामधून बघत असतात. तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि म्हणतो, "मी सिंदूर, हे घे तुझ्यासाठी कॉफी." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "सर, कशाला? आणि तुम्ही का आलात? तुम्ही तर झोपला होतात ना?" तेव्हा अर्णव म्हणतो, "अच्छा, म्हणजे तुला असं वाटतंय की तू इथे खरोखर एकटी थांबशील आणि मी झोपून जाईन, असं वाटतंय का तुला? हे बघ मी सिंदूर, मी तुझा नवरा आहे आणि तुझं व्रत जे आहे ते पूर्ण झालं पाहिजे असं मलाही वाटतं. माझं कर्तव्य आहे ना ते व्रत पूर्ण करणं म्हणजे. तेव्हा मी तुझ्याबरोबर इथे गप्पा मारायला आलो आहे. तुझी झोप उडायला पाहिजे म्हणून. हे घे बरं, तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी आणली." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, तुम्ही ही ब्लॅक कॉफी कधी केली?" तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, माझ्या रूममध्ये एक छोटंसं कॉफीचं मशीन आहे. त्याच्यामधूनच बनवली आहे मी. आता ही कॉफी पी बरं. म्हणजे काय होईल, तुझा मेंदू आहे ना, तो शार्प होईल आणि मग तुला झोप येणार नाही. घे बरं, घे पी." तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही नको सर मला. अहो मी तशीही ब्लॅक कॉफी तर पीतच नाही. म्हणजे कॉफीच पीत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक कॉफी केली, दूध साखर तर त्याच्यामध्ये नसणारच आहे. त्याच्यामुळे मला नको सर, आत्ताच सांगते मला नको." तेव्हा अर्णव म्हणतो, "हे बघ, मी तुला इथे विचारायला नाही आलो आहे, मी सांगायला आलो आहे की तुम्हाला ही कॉफी प्यायची आहे." तेव्हा ईश्वरी नाही म्हणता म्हणता आता कॉफीचे 2 घोट पित्याने म्हणते, "सर प्लीज, प्लीज नको मला, खरंच नको. खूपच जास्त कडू आहे." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "ठीक आहे, आता तुला जागं ठेवण्यासाठी मला दुसरं काहीतरी करावं लागेल." तेव्हा ईश्वरी म्हणते, "काय सर, काय करणार आहात तुम्ही?" तेव्हा इथे अर्णव आता इथे डेगला गाणी लावतो. इथे मोठ्या साऊंडला गाणी लावतो आणि तिच्याबरोबर आता डान्स करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर काय आहे? नको नको सर, तुम्ही हे लावू नका. अहो घरातले सगळेजण झोपलेत, या आवाजाने जागे होतील ना." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, सगळ्यांचे रूम आहेत ना ते बंद आहेत, लॉक्ड आहेत. तेव्हा कुणालाही आता डिस्टर्ब होणार नाही आहे. दारं खिडक्या लावल्यानंतर आतमध्ये आवाज काय जाणार? पण तुला जागं ठेवणं गरजेचं आहे. चल बरं, तू डान्स कर माझ्याबरोबर." तेव्हा इथे अर्णव ईश्वरीबरोबर खूपच छान असा आता डान्स करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, तुम्हाला काय वाटतं, मला झोप आली आहे का?" तेव्हा अर्णव म्हणतो की "नाही, तुला तर झोप आलीच नव्हती ना." ईश्वरी म्हणते, "अजिबात नाही. कधीच माझी झोप उडाली आहे, माहिती आहे का तुम्हाला?" तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, "काय चाललं या दोघांचं? आणि हे ईश्वरीला अजून झोप का येत नाही आहे?" तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "सर, हे सगळं तुम्ही कशासाठी करताय? मला माहिती आहे, माझी झोप उडावी म्हणून ना." तेव्हा अर्णव म्हणतो, "हो, अगदी बरोबर. त्यासाठीच तर करतोय ना मी हे. नाहीतर तुझं व्रत कसं काय पूर्ण होणार?"
तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "सर, छान नाचता हो तुम्ही. मी तर कधी विचारच केला नव्हता की मी तुमच्याबरोबर असा कधी डान्ससुद्धा करेन." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "हो का? तुला कधीच वाटलं नव्हतं? पण कसं वाटलं माझ्याबरोबर डान्स करून?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "छान वाटलं सर आणि छान नाचता तुम्ही. तुम्ही आतासुद्धा मला तुमच्या तालावरती छान नाचवलंत हां." तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, आतासुद्धा तू मला टोमणे मारतेस का?" तेव्हा इथे दोघे आता एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. तेव्हा वल्लरी आणि लावण्या दोघीजणी त्या दोघांना असं एकत्र बघतात. तेव्हा लावण्या म्हणत असते, "हे काय चाललंय मामी सांगा ना? काय चाललंय हे सगळं? हे सगळं बघण्यासाठी मी एवढ्या रात्री इथे आली आहे का? आणि हे जागरण करते कारण त्या दोघांना मला एकत्र बघायचं आहे म्हणून. हे बघा काहीही झालं ना, अगदी काहीही, तरीसुद्धा ती मिडल क्लास ईश्वरी आणि इथे AR या दोघांना मी एकत्र बघू शकत नाही, अगदी काही झालं तरी." तेव्हा इथे वल्लरी म्हणते, की हाच जो राग आहे ना तुझ्या मनामध्ये, त्याला तुझं शस्त्र बनव." तेव्हा लावण्या म्हणते, "शस्त्र माय फूट. मला त्यांच्याकडे बघायचं सुद्धा नाही आहे." तेव्हा लावण्या म्हणते, "नाही, मला आता इथे 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही आहे." तेव्हा वल्लरी म्हणते, "1 मिनिट थांब. हे काय लगेच तू रडायला सुरुवात करतेस गं? तुझ्या मनामध्ये त्या ईश्वरीबद्दल जो काही राग आहे ना, तो असा बाहेर पडला पाहिजे." तेव्हा लावण्या म्हणते, "नाही ना, मला तसं नाही करता येत. बोलून तरी माणसाला किती बोलणार ना?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजण बसलेले असतात आणि झोका घेत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, की "अर्णव सर माझ्यासाठी एवढे का परत जागे राहिले असतील? काय कारण काय असेल? सरांना विचारू का? म्हणजे आधी नाही म्हणाले आणि आता एवढं जागरण करतायत माझ्याबरोबर. त्यांना विचारू ते माझ्यासाठी हे सगळं का करतायत?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणजे तुम्ही म्हणाल की सारखं-सारखं तेच विचारते, पण मला खरंच एक प्रश्न पडलाय. तुम्ही इथे का बरं आलात? तुम्हाला झोप आलेली नाही आहे का? तुम्ही का माझ्याबरोबर जागरण करताय? मला जागं ठेवण्याचा प्रयत्न करताय." तेव्हा अर्णव म्हणतो, "हो, मला माहिती आहे. माझी झोप होत नाही आहे, तर तुला इथे वाईट वाटते का?" ईश्वरी म्हणते, "नाही, नाही सर, असं काही नाही आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "काही हरकत नाही. तुझं हे व्रत पूर्ण व्हायला हवंय ना, म्हणून मी तुला इथे जागं ठेवण्यासाठी आलोय." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "हो का?" तेव्हा अर्णव म्हणतो, "हो." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला पुन्हा झोप येत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, "बघितलंस, येते की नाही तुला झोप?" ईश्वरी म्हणते, "नाही सर, माझी झोप उडाली आहे. बघा बरं, कुठे मला झोप आली आहे?" तेव्हा अर्णव म्हणतो, की "बरोबर, तुला झोप आलेली नाही आहे, फक्त तुला जांभण्या येत आहेत आणि तुला आळस आलं नाही का?" तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "पण तुला जर जागं ठेवायचं असेल, मी सिंदूर, तर आपण अजून तुझ्या आवडीचं काम करू शकतो." तेव्हा ईश्वरी म्हणते, "कुठलं आवडीचं काम?" तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजण मधोमध बसलेले असतात आणि आता इथे एका दिव्याने दुसऱ्या दिव्याची वाट पेटवत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी या दोघांचे हात एकाच दिव्यापर्यंत पोहोचतात. तेव्हा इथे अर्णव ईश्वरी बघा एकमेकांकडे आता बघत बसलेले असतात. एकमेकांच्या नजरेत पूर्णपणे हरवलेले असतात. हे आता आपल्याला इथे बघायला मिळतं. त्या दोघांना असं रोमॅन्टिक झालेलं बघून, त्या दोघांना असं एकत्र बघून लावण्याचा मात्र जळफळाट होत असतो. लावण्याला त्या दोघांना एकत्र बघून राग येत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे ईश्वरी आता देवी आईच्या मंदिराजवळच तिला चक्करल्यासारखं होतं आणि तिला झोप येते. ती आता डोळे बंद करून तिथे बसलेली असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी म्हणत असते, "बघा, बघा आई, बघा कशी झोपली आहे इथे." तेव्हा इथे लावण्या म्हणते, "ए उठ." तेव्हा ईश्वरी आता उठून बसते, तर समोर आजी आलेली असते. आजी म्हणते, "काय गं ए, तुला जर हे व्रत करायचं नव्हतं, तर नाटके करायची काय गरज होती? का बरं तू हे व्रत ठेवलंस?" तेव्हा इथे ईश्वरी काही बोलायला जाणार, तेवढ्यातच आता वल्लरी म्हणते, "अगं तुला माहिती आहे का तू किती मोठा अपशकुन केलं आहेस? खूप मोठा अपशकुन केलं आहेस तू, कळलं तुला?" तेव्हा ईश्वरी उठून बसते. लावण्या, आजी आणि वल्लरी यांच्याकडे बघायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला इथे माहितीसुद्धा नसतं की तिने डोळे बंद केल्यानंतर तिथे आजी येणार आहे. पण इथे वल्लरीने हा प्लॅन केलेला असतो जेणेकरून आजीच्या मनातून ईश्वरी उतरेल आणि मग ईश्वरीने हे सगळं जाणून बुजून केले. ती आधीपासूनच झोपली होती हे सांगून वल्लरी ईश्वरीला आजीच्या मनातून उतरवण्याचं काम करत असते. पण इथे प्रेक्षकांनो, आता सगळेजण जरी एवढं बोलतात, पण तरीसुद्धा ईश्वरी तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नाही. कदाचित तिचं हे व्रत पूर्ण देखील झालं असेल,
देवी आईने तिला आशीर्वादसुद्धा दिला असेल. त्यानंतरच इथे ईश्वरी निश्चिंत झालेली दिसते, असं म्हणायला काही हरकत नाही.